हा फोटो नीट पहा. मांडीवर जे छोटंसं बाळ आहे तो माझा मुलगा आहे आणि त्याच्या मागे जी थकलेली, चेहऱ्यावर तपकिरी डाग असलेली स्त्री उभी आहे ना, ती मी आहे. वरून पाहिलं तर हा फक्त मुलाच्या बर्थडेचा एक फोटो वाटतो, पण या फोटोच्या अगदी आधी जे घडलं त्याने माझ्या आत काहीतरी मोडून टाकलं. मुलाचा पहिला बर्थडे होता. सगळे नातेवाईक जमले होते. ग्रुप फोटोसाठी सगळे उभे राहत होते. तेवढ्यात माझ्या एका दूरच्या काकूंनी मला मागे ढकलत म्हटलं, "आंटी, तुम्ही जरा साईड व्हा. बाळाच्या मम्मीला पुढे येऊ द्या." मीच तर त्या बाळाची मम्मी होते. सगळ्यांसमोर माझे हातपाय थंड पडले. कुणी काही बोललं नाही. फक्त एक विचित्र शांतता पसरली आणि माझे हसबंड, तेही फक्त नजर चुकून उभे राहिले. त्या रात्री मुलाला झोपवल्यानंतर मी मिरर समोर उभी राहिले आणि पहिल्यांदाच मी स्वतःकडे खरंच पाहिलं. गालांवर, कपाळावर, वरच्या ओठांच्या वर तपकिरी हट्टी डाग. लग्नाच्या फोटोमध्ये जो चमकणारा चेहरा होता तो कुठे गेला? माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता, मी कुठे हरवले? प्रेग्नन्सी आधी लोक तर मला माझी छोटी बहीण समजायचे आणि आता? खरं सांगायचं तर बाळ आल्यानंतर मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते. रात्रीची झोप नाही, फिडिंग, रडणं, आजारपण, आरशात पाहायला वेळच कुठे होता आणि जेव्हा पाहिलं तेव्हा स्वतःलाच ओळखू शकले नाही. दुसऱ्या दिवसापासून माझं वेड सुरू झालं. रात्री 2-2 वाजता मुलाला मांडीवर झोपवत एका हाताने फोनवर स्क्रोल करत राहायचे. मेलेस्मा कैसे हटाए, प्रेग्नेंसी के बाद डार्क पॅचेस, फेअरनेस क्रीम फॉर डार्क स्पॉट, जे काही वाचलं ते सगळं विकत घेतलं. व्हिटॅमिन सी सिरम, नियासिनामाइड, अल्फा आर्ब्युटिन, हायड्रोक्विनोन क्रीम, काहीच बाकी ठेवलं नाही. मी 8,000चं एक लेझर सेशनसुद्धा करून घेतलं. ब्युटिशियनने खूप प्रेमाने फसवलं. "मॅम, फक्त 4-5 सेशनमध्येच प्रेग्नन्सीचे डाग गायब होतील." मी केमिकल पील्ससुद्धा करून घेतले. त्याने माझ्या स्किनचा थर निघाला, पण ते हट्टी डाग, ते आणखी गडद झाले. रोज सकाळी एका आशेने उठायचे की आज कदाचित आशात काही फरक दिसेल आणि रोज रात्री एका नव्या निराशेसोबत झोपायचे. 2 महिने गेले. 35,000 रुपये पाण्यात गेले होते. माझी स्किन आता इतकी सेन्सिटिव्ह झाली होती की उन्हात जाताच जळजळ व्हायची आणि डाग कमी होण्याऐवजी गालापासून मानेपर्यंत पसरू लागले होते. आणि सगळ्यात वाईट दिवस तो होता जेव्हा मी हसबंडला त्यांच्या बहिणीशी फोनवर हळू आवाजात बोलताना ऐकलं, "यार, बाळानंतर ती पूर्ण बदलली आहे. स्वतःकडे तर लक्षच देत नाही." त्या दिवशी मी पूर्णपणे तुटले. मुलाला मांडीवर घेऊन फक्त रडत राहिले. असं वाटत होतं जणू आई होण्याची शिक्षा मला माझा चेहरा गमावून मिळाली आहे. दुसऱ्या सकाळी आईचा फोन आला. माझा दाटलेला आवाज ऐकून ती म्हणाली, "बेटा, खूप झाले नुसके आणि ब्युटी पार्लर. एकदा एखाद्या प्रॉपर स्किन डॉक्टरला दाखवून ये." दुसऱ्या दिवशी मी एका प्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली. क्लिनिकमध्ये बसले होते तेव्हा घाबरल्यामुळे माझे हात थरथरत होते. डॉक्टरने खूप लक्ष देऊन माझा चेहरा पाहिला, काही प्रश्न विचारले आणि बराच वेळ स्किन एक्झामाइन केली. मग त्या खूप शांत आवाजात म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हायड्रोक्विनोन क्रीम, पिल्स आणि लेझर करवत आहात?" मी हळूच म्हटले, "हो, डिलिव्हरीनंतरपासून." "आणि घरगुती नुसके, लिंबू, बेसन घासून घुसून चेहरा धुणं?" "हो डॉक्टर, सगळं करून झालं." त्या थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे होश उडाले. "तुमची खरी प्रॉब्लेम साधे डाग नाहीत, हे मेलेस्मा आहे, ज्याला प्रेग्नन्सी मास्कसुद्धा म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या हार्मोन्सने मेलेनिन बनवण्याची प्रोसेस पूर्णपणे बिघडवली आहे आणि तुम्ही जे करत आहात, हार्श केमिकल्स, पिल्स, लेझर, हे तुमच्या हार्मोनल स्किनला आणखी भडकवत आहेत." माझ्या तोंडून फक्त एवढंच निघालं, "म्हणजे?" "पहा, जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी नंतरच्या सेन्सिटिव्ह स्किनवर ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करता तेव्हा स्किन स्वतःला वाचवण्यासाठी अजून जास्त मेलेनिन बनवते. म्हणूनच तुमचे डाग कमी होण्याऐवजी आणखी गडद होत आहेत आणि पसरत आहेत. हा तुमच्या स्किनचा डिफेन्स मेकॅनिझम आहे." खरं सांगू, माझं डोकं सुन्न झालं. 2 महिन्यांची मेहनत, 35,000 रुपयांचा खर्च आणि मी माझी प्रॉब्लेम ठीक करण्याऐवजी तिला अजून भयानक बनवत होते. "मग आता मी काय करू डॉक्टर?"
मी थरथरत्या आवाजात विचारलं. त्या हसल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला तुमची स्किन रिसेट करावी लागेल. हे सगळं तामझाम बंद करा आणि फक्त एक गोष्ट वापरा जी नॅचरली मेलॅनिन रेग्युलेट करेल, कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. कारण तुम्ही एक आई आहात. तुमच्या स्किनवर काही हार्श जायला नको. काय? शुद्ध मुलतानी मिट्टी? मी पूर्ण शॉक झाले. मुलतानी मिट्टी? डॉक्टर, ही तर घराघरात असते. माझ्या आजी नानी लावायच्या. इतक्या जुन्या गोष्टींनी काय होणार? डॉक्टरने खूप पतेकी बात सांगितली. प्रॉब्लेम मुलतानी मिट्टीमध्ये नाही, प्रॉब्लेम तिच्या शुद्धतेत आहे. बाजारात जी मिळते ती 100% प्युअर नसते. त्यात फिल्टर्स, केमिकल्स आणि इम्प्युरिटीज असतात, जे स्किन साफ करण्याऐवजी तिला अजून डॅमेज करू शकतात. म्हणून लोकांना वाटतं की ती काम करत नाही. मग मला शुद्धवाली कुठे मिळेल? त्यांनी कागदावर एक नाव लिहिलं. हे ट्राय करा, हे खरंच प्युअर आहे. लॅब टेस्टेड आहे आणि यात कोणतेही ॲडेझिव्ह नाहीत. नव्या आईच्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे पूर्णपणे सेफ आहे. याचा टेक्स्चर इतका बारीक आहे की स्किनच्या आतपर्यंत जाऊन काम करतं. मी थोड्या डाऊटने विचारलं, पण डॉक्टर, इतकी सिंपल गोष्ट कशी काम करेल? त्या म्हणाल्या, सिंपल गोष्टी सर्वात इफेक्टिव्ह असतात जर त्या अस्सल असतील. मुलतानी मिट्टी नॅचरली स्किनला थंड ठेवते, नुकसान न करता डेड स्किन काढते आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती मेलॅनिन प्रोडक्शन बॅलन्स करते आणि सूज कमी करते. जेव्हा तुमची स्किन शांत राहील तेव्हा ती आपोआप जास्त मेलॅनिन बनवणं थांबवेल. क्लिनिकमधून बाहेर पडले तेव्हा डोक्यात फक्त एकच प्रश्न होता, खरंच 300 रुपयाची गोष्ट जे करू शकेल का, जी 35,000 रुपये पण करू शकले नाहीत. मी मुलतानी माती ऑर्डर केली. 2 दिवसात पॅकेट आलं. ते उघडताच समजलं की ही बाजारातली साधी मिट्टी नाही. पावडर इतकी बारीक आणि स्मूथ होती की जणू काही मखमली गोष्ट आहे. त्याच रात्री मुलाला झोपवल्यानंतर मी ते गुलाबजलसोबत मिक्स करून चेहऱ्यावर लावलं. 15 मिनिटांनी चेहरा धुतला तेव्हा महिन्यानंतर मला पहिल्यांदा जाणवलं की माझी स्किन श्वास घेत आहे. कोणताही ताण नाही, कोणतीही जळजळ नाही. पुढचे 3 दिवस काही खास नोटीस झालं नाही, पण 4थ्या दिवशी सकाळी मुलाला दूध पाजताना मी आरशात स्वतःकडे पाहिलं. यार, आज चेहरा इतका डल का दिसत नाहीये? डाग अजूनही होते, पण स्किनच्या रंगात एक ताजेपणा होता. मी रोज लावणं सुरूच ठेवलं. 10व्या दिवशी आईचा व्हिडिओ कॉल आला. पाहताच ती म्हणाली, अगं बेटा, आज तू फ्रेश दिसतेस, काय लावलेस? मी थांबले. आईला तर काहीच सांगितलंच नव्हतं. आई, खरंच फरक दिसतोय? हो, तुझ्या गालांवरचे डाग हलके दिसत आहेत, थोडी आधीसारखी दिसतेस. मी लिटरली फोनवरच रडायला लागले. ते आनंदाचे अश्रू होते. 2 आठवड्यातच तो फरक दिसू लागला होता, जे महाग ट्रीटमेंट देखील दाखवू शकले नव्हते. 3ऱ्या आठवड्यात मुलाला पार्कमध्ये नेलं तेव्हा दुसऱ्या आईने मला विचारलं, तुम्ही खूप ग्लो करत आहात, नवीन आई असूनही काय करता? मी हसून म्हणाले, मुलतानी मिट्टी. तिचं तोंड उघडंच राहिलं. काय? ती 50 वाली? नाही, शुद्धवाली. असली आणि नकलीमध्ये खूप फरक असतो. आज 6 आठवडे झाले आहेत. माझी स्किन आता आधीसारखी हेल्दी आणि ग्लोईंग झाली आहे. प्रेग्नन्सीचे डाग जवळजवळ गेले आहेत आणि चेहऱ्याचा रंग एकसारखा झाला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? आता आरशात मला बाळाची थकलेली मम्मी नाही, तर तीच मुलगी दिसते जी मी लग्नाआधी होते. 2 दिवसापूर्वी माझ्या हस्बंडने मला म्हटलं, आज तू अगदी लग्नाच्या दिवशीसारखीच दिसतेस. एका आईसाठी एवढंच पुरेसं होतं. आता जेव्हा मुलाला मांडीवर घेऊन फोटो काढते तेव्हा मी मागे हटत नाही, पुढे उभी राहते. कारण आता मला समजलं आहे की आई होण्याचा अर्थ स्वतःला हरवणं नाही. जर तुम्ही ती चूक करत असाल जी मी करत होते, प्रेग्नेन्सीनंतर स्वतःला विसरून खूप क्रीम आणि महाग ट्रीटमेंटच्या मागे धावणं, तर प्लीज थांबा. तुमच्या स्किनला त्रास देणं बंद करा. तिला रिसेट होण्याची संधी द्या. बाजारातल्या नकली मिट्टीपासून दूर राहा. मला विश्वास बसत नाही की एका गोष्टीने माझा हरवलेला चेहरा आणि आत्मविश्वास परत दिला, पण हेच सत्य आहे. जास्त उशीर करू नका. मी खूप उशीर केला होता आणि खूप पैसेही वाया घालवले होते. हे वाचत असाल तर फक्त एवढं जाणून घ्या, एक आई दुसऱ्या आईला सांगते, तुम्ही तुमच्या बाळाला सगळं दिलं, आता थोडंसं स्वतःलाही द्या.
आता निर्णय तुमचा आहे.